आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. समता व सामाजिक न्यायाच्या लढ्याचा जागर. ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे धुळ्यात मनुस्मृती दहन. ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने धुळ्यात मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि ठाम भूमिकेसह पार पडला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील विषमता, अन्याय आणि गुलामगिरीच्या विचारसरणीविरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष सागरभाऊ मोहिते यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कागाभट्टाने नाकारला होता. या अन्यायकारक मानसिकतेविरोधात आणि मनुस्मृती सारख्या विषमतावादी ग्रंथाच्या निषेधार्थ दिनांक 25 डिसेंबर 1927 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचे जाहीर दहन केले होते. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी दरवर्षी हा कार्यक्रम सातत्याने आयोजित केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनुस्मृती हा ग्रंथ समाजात भेदभाव, अन्याय आणि गुलामगिरीला खतपाणी घालणारा असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचा कडाडून विरोध केला. सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेच्या मूल्यांसाठी लढा देणे हेच या कार्यक्रमामागील मुख्य उद्दिष्ट असल्याचेही सागरभाऊ मोहिते यांनी नमूद केले. या कार्यक्रमास महिला जिल्हाध्यक्ष पूजाताई चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीणभाऊ शिंदे, धुळे तालुका अध्यक्ष किशोरभाऊ बोरसे, तालुका युवा अध्यक्ष विशालभाऊ वाघ, जिल्हा मार्गदर्शक रत्नशील दादा सोनवणे, धुळे शहर अध्यक्ष युवराजभाऊ बाविस्कर, शहर संघटक बाळाभाऊ बागुल, तालुका संघटक सुनीलभाऊ वानखेडे यांच्यासह ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. मी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा धुळे जिल्हा अध्यक्ष सागर मोहिते. आज 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचे दहन केले होते, म्हणून दर सालाबादाप्रमाणे हे दहन होत असते. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा झालेला अपमान म्हणून मनुस्मृती हे दहन केले होते. मनुस्मृतीचा कायनाट केला होता. मनुस्मृती मुळापासून दहन करून तेव्हापासून मनुस्मृतीचे राज्य नाकारले होते. म्हणून दर सालावादाप्रमाणे ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने मनुस्मृतीचे दहन होत असते. याही वर्षी आम्ही मनुस्मृतीचे दहन केलेले आहे. यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आणि मनुस्मृतीचे इथं दहन करून स्त्रीमुक्ती दिन आम्ही साजरा केलेला आहे. जय भीम. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.